श्री गुरुदेव दत्त. जग निर्माण झाले तेव्हा सृष्टीच्या संतुलनासाठी 3 महाशक्ती स्थापन करण्यात आल्या. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा निर्माण करता, विष्णू पालन करता आणि महेश संहार करता. परंतु युगानयुगे पृथ्वीवरील धर्म अधःपतन पाहू लागला. अहंकार, राग, मत्सर, असत्य, अन्याय, मानवाचा आत्मा भ्रमित होऊ लागला. स्वर्गात देव, सिद्ध, गंधर्व, अप्सरा सगळे चिंतेत पडले. कोणी म्हणत होते धर्माची पुनर्स्थापना व्हावी, कोणी म्हणत होते सत्याचा प्रकाश कमी होत आहे, कोणी म्हणत होते मानवाला योग्य मार्गदर्शक हवा आहे, जो देव असूनही माणसासारखा त्याच्या पाठीशी उभा राहील. तेव्हा देवांनी एक स्वरात म्हटले, 3ही शक्ती एकत्रित होऊन मानव जातीसाठी करुणेचा अवतार धारण करतील. हा निश्चय म्हणजे दत्तावताराचा पहिला अंक. दूर हिमालयातील मंद वाऱ्यात लपलेले एक आश्रम, शांत, पवित्र, तपश्चर्येच्या तेजाने झळाळलेले. इथे राहत होते महर्षी अत्री, सप्तर्षींमध्ये अग्रगण्य, सत्याचे मूर्त स्वरूप, आणि त्यांची धर्मपत्नी अनसूया माता, जगाच्या इतिहासात पतिव्रतेचा सर्वोच्च आदर्श म्हणून प्रसिद्ध. तिचे जीवन म्हणजे त्याग, करुणा, सेवा आणि निस्वार्थ प्रेम. तिचे नाव अनसूया, म्हणजेच जिला सूय, मत्सर नाही. एकदा स्वर्गात एक प्रसंग घडला. देवलोकात अनेक अप्सरा सौंदर्य, मोह, अभिमान दाखवत होत्या. सर्वत्र चर्चा होती, कोण सर्वात पवित्र, कोण सर्वात श्रेष्ठ पतिव्रता. तेव्हा देवर्षी नारद हसत म्हणाले, पृथ्वीवर एक अशी स्त्री आहे जिच्याशी तुलना होऊच शकत नाही. तिचा पतिव्रत धर्म इतका महान आहे की स्वतः देवता देखील तिच्या तेजासमोर मंद पडतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही थोडे चकित झाले. कोण आहे ही स्त्री? नारद म्हणाले, अनसूया. नारदाच्या या वक्तव्याने त्रिमूर्तींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ते म्हणाले, चला पाहूया तिचे तेज नेमके किती आहे. ते तिची परीक्षा घेण्याचा निश्चय करतात. अत्री ऋषी एका दीर्घ यज्ञासाठी बाहेर गेलेले असतात. अनसूया माता आश्रमात सेवा, ध्यान, जप करत असते. अचानक 3 भिक्षेकरी ऋषी आश्रमात प्रवेश करतात. साधे वस्त्र, तेजस्वी नेत्र, पण अंगातून दिव्य प्रकाश सांडत होता. ते अनसूयेला म्हणतात, आम्ही 3 जण अतिथी आहोत. आम्हाला भिक्षा हवी आहे, पण आमची एक अट आहे, तू आम्हाला नग्नावस्थेत भोजन द्यायचं आहे. अनसूया क्षणभर शांत होते. जगातला कोणताही स्त्रीधर्म हा स्वीकारणार नाही, पण हे साधे पुरुष नव्हते. अनसूया मनोमन म्हणाली, जगातले अतिथी, देवता, प्राणी, कीटक सर्व माझ्यासाठी समान आहेत. मी मातृभावाने साऱ्यांवर प्रेम करते. त्यात किंचितही कामभावना नसते, कारण माझ्या मनात सूया म्हणजे मत्सर किंवा वासना नाही. तिने आपल्या नीतिमत्तेच्या तेजानेच तिघांवर मात केली. अनसूयाने पाणी शिंपडले आणि 3ही भिक्षेकरी नवजात बालकांमध्ये परिवर्तित झाले. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांनी पाहिले, अनसूयेच्या कुशीत 3 सुंदर तेजस्वी बालके आहेत.
क्षितिजावर दिव्य प्रकाश चमकू लागला. तीनही बालक एकत्र बोलले, आत्रे, आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहोत. तुझ्या पत्नीच्या पतिव्रत धर्माने आम्ही वश झालो. अनुसूया आणि अत्रि ऋषी नम्र झाले. तेव्हा विष्णू म्हणाले, आम्ही तिघे मिळून एका पुत्र रूपात अवतरू. असाच पुत्र जगात अद्वितीय असेल. क्षणभरात संपूर्ण आश्रम सुवर्णप्रकाशाने उजळला. कालांतराने अनुसूया माता गर्भवती झाली. गर्भातून सतत दिव्य प्रकाश, मंद ओंकार ध्वनी आणि शांततेचा स्पर्श जाणवत होता. अखेर तो शुभ दिवस आला. एक पावन प्रातःकाळ. पक्ष्यांच्या किलबिलाटात, मंद वाऱ्याच्या थंड स्पर्शात ऋषींनी वेढलेल्या पवित्र वृक्षाखाली अनुसूया मातांनी एका दिव्य तेजस्वी बालकास जन्म दिला. हाच बालक पुढे श्री दत्तात्रेय म्हणून जगभर पूजला गेला. त्यांच्या जन्मावेळी आकाशात गंधर्वाचा नाद झाला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि देवांनी घोषणा केली, त्रिगुणात्मक दत्ताचा अवतार प्रगट झाला. दत्तांचे बालपण हे एखाद्या देवतेच्या बाललीलेप्रमाणे होते. ते जन्मतःच शांत, समाधीस्थित, डोळ्यात अपरंपार करुणा, कुठलाही रडणे, चिडणे हावभाव नाही. अत्रि ऋषी म्हणत, हे मूल साधा मानव नाही, हे सतत ध्यानस्थित असते, जणू संसाराच्या पलीकडे आहे. प्राण्यांचे कळप दत्तांच्या भोवती जमा व्हायचे. हरिण, गाय, पक्षी, माकडे, साप, अगदी जंगली वाघही सगळेजण त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. दत्त बालक एका जागी बसलेले असतात, जणू संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देत. एकदा अत्रि ऋषी ध्यानात मग्न होते. अनुसूया माता कामात मग्न. दत्त बालक आश्रमात एकटे खेळत होते. तेव्हा एक महर्षी येतात आणि अत्रींना विचारतात, या बालकात इतकं तेज कुठून आलं आहे? त्याचे रूप पाहून जाणवते हा सामान्य मानव नाही. अत्रि हसत म्हणतात, या बालकाचे शरीर जरी बालकाचे असले तरी त्याचा आत्मा युगानुयुगे प्रबुद्ध आहे. महर्षी बालक दत्ताकडे पाहतात. दत्त हसतात आणि अचानक म्हणतात, अद्वैत म्हणजे काय हे मी सांगू का? महर्षी चकित होतात. 4 वर्षांचे बालक आणि अद्वैत या गहन तत्त्वज्ञानाची शक्यता. दत्त म्हणतात, अद्वैत म्हणजे मी आणि तू. हे जे वेगळे दिसते ते वेगळे नाही. हे भौतिक जग भास मात्र आहे. ज्ञान म्हणजे सत्याचा अनुभव. सत्य म्हणजे एकमेव परमात्मा. महर्षी नम्रतेने प्रणाम करतात, कारण हा ज्ञानप्रकाश बालकाचा नव्हता, तो होता त्रिमूर्तींचा एकत्रित तेज. एकदा अनुसूया माता ध्यानात असताना दत्त बालक तिच्यासमोर बसते आणि म्हणते, आई, माझे खरे रूप तुला पाहायचे आहे का? अनुसूया माता हसत म्हणतात, तू माझे मूल आहेस बस. परंतु अचानक खोलीत दिव्य प्रकाश उमटतो. भिंती, झाडे, आश्रम सगळे सोन्याच्या तेजात न्हाऊन निघते. दत्त बालकाच्या शरीरातून एका मागोमाग एक 3 रूपे प्रकट होतात. एकामध्ये कमंडलू आणि जपमाळ, दुसऱ्यामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, तिसऱ्यामध्ये त्रिशूल, डमरू, जटा, चंद्र. त्रिमूर्तीचा एकत्रित अवतार. मी दत्त आहे, 3ही शक्तींचे एकच स्वरूप. अनुसूया माता अश्रूंनी भारावून जातात. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक
जे जग पाहतात आणि दुसरे जे जगाच्या पलीकडचे पाहतात. दत्तात्रेय म्हणजे दुसऱ्या प्रकारचे, जन्मतःच प्रबुद्ध, जन्मापासूनच मुक्त, जन्मापासूनच अद्वैत. बालपणापासूनच त्यांच्यातील दिव्यत्व सर्वत्र प्रकाश पसरवत होते. दत्त बालक फक्त शरीराने लहान होते. ज्ञान, बुद्धी, करुणा, सामर्थ्य यामध्ये ते विश्वापेक्षाही विशाल होते. अत्रि ऋषी जेव्हा ध्यानात मग्न असत आणि अनुसूया माता सेवा उपासनेत व्यस्त असत, तेव्हा दत्त आश्रमाच्या आसपास निसर्गात रमून जात. कधी पानांच्या सळसळीत ते अर्थ शोधत, कधी पक्ष्यांच्या पंखांच्या तालात जगाच्या लयीचा अनुभव घेत, कधी नदीच्या पाण्यात वाहत्या अध्यात्माचा स्पर्श अनुभवत. दत्त पाहत, दत्त ऐकत, दत्त शिकत. निसर्ग हा त्यांचा पहिला गुरु आणि त्या शिक्षणातून जन्म झाला त्यांच्या 24 गुरूंच्या प्रवासाचा, जो जगातील सर्वात अनोखा अध्याय आहे. दत्त एका पर्वतावरून शांतपणे चालत होते. संपूर्ण वन शांत, फक्त मंद वारा आणि पक्ष्यांची हाक. तेव्हा अचानक एक दृश्य दिसले. एक गुराखी जमीन खोदत होता. गायींचे कळप गवत कुडतडत होते. काही प्राणी जमिनीला खुराने खरवडत होते. काही मुंग्या अन्न उचलीत होत्या. पृथ्वी सगळे सहन करत होती. आवाज, वेदना, ताण, उपेक्षा. पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, नैराश्य नव्हते, सोडून देण्याची भावना नव्हती. दत्त स्वतःशी म्हणाले, ही पृथ्वी माझी पहिली गुरु आहे, कारण ती शिकवते धैर्य, क्षमा, सहनशीलता आणि सर्वांना सामावून घेणे. त्यांनी जमिनीला स्पर्श केला. एक दिव्य प्रकाश संपूर्ण शरीरात पसरला. हा पृथ्वी देवीचा आशीर्वाद होता. एकदा दत्त पर्वताच्या टोकावर बसून ध्यान करत होते. वारा प्रचंड वेगात वाहत होता. कधी थंड, कधी गरम, कधी मंद, कधी उग्र. वारा सगळ्यांना स्पर्श करत होता. झाडांना, फुलांना, दगडांना, मनुष्यांना, पक्ष्यांना. पण तो कोणालाच चिकटत नव्हता. कोणत्याही वस्तूच्या गुणांचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. दत्त म्हणाले, वायू मला शिकवतो, जगात राहा, जगाला स्पर्श करा, पण जग तुमच्यात शिरू देऊ नका. हेच निर्लेपता, हेच संन्यास, हेच अद्वैत. एका गावात दत्त पोहोचले. गावकऱ्यांनी यज्ञ केला होता. यज्ञकुंडात अग्नी तेजस्वीपणे प्रज्वलित होता. दत्त जवळ बसले. लाकूड जळत होते. फळे, धान्य, समिधा अग्नीला अर्पण केली जात होती. पण अग्नी काय करत होता? तो सगळ्यांना समानतेने स्वीकारत होता. सुंदर फुले असोत की कोरडी काळी, सुगंध असो की दुर्गंध, गणना नाही, भेदभाव नाही. दत्त म्हणाले, अग्नी समानता शिकवतो. जो स्वतः पवित्र असतो तो जे काही स्पर्श करतो ते पवित्र होते. एकदा दत्त नदीकाठी बसले होते. पाणी शांतपणे वाहत होते. कोणीतरी पाण्यात दगड टाकला, पण काही क्षणांनी पाण्याचे पृष्ठभाग पुन्हा शांत झाले. दत्त म्हणाले, मानवाने पाण्यासारखे व्हावे. कोणीतरी आपल्यावर रागाचा दगड फेकला तरी काही काळाने आपण शांत व्हावे. एकदा दत्त डोंगरावर बसून आकाशाकडे पाहत होते. आकाश विशाल, सीमा नाही, मर्यादा नाही. ग्रह, तारे, सूर्य, चंद्र
सर्वांना ते सामावून घेतं. दत्त म्हणाले, मन आकाशासारखे विशाल असले पाहिजे, तेव्हाच मनुष्य मुक्त होतो. एकदा दत्त घनदाट जंगलातून जात होते. संध्याकाळ झाली, अंधार वाढत होता. अचानक एक विशाल वाघ गर्जना करत त्यांच्या दिशेने धावत आला. लोक असते तर पळाले असते, पण दत्त महाराज शांत होते. त्यांच्या डोळ्यात करुणा. वाघ समोर आला आणि अचानक बसला. त्याचा उग्र स्वभाव शांत झाला. तो दत्तांच्या पायावर डोके ठेवतो, कारण वाघाने पहिल्या क्षणात ओळखले, हे साधे मानव नाहीत, हे त्रिगुणात्मक देव आहेत. दत्त वाघाच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात, तू भयंकर नाहीस, तू फक्त स्वतःला ओळखले नाहीस. वाघ नतमस्तक होऊन निघून जातो. वय जसे जसे वाढत होते तसे तसे दत्तांचा आत्मा युगानुयुगे ज्ञानाने परिपूर्ण होत होता. ते अत्रि ऋषी आणि अनुसूया मातेंकडे येऊन म्हणाले, आई बाबा, मला जगाला शिकवायचे आहे, मानवाला ज्ञान द्यायचे आहे, मी तपश्चर्या करण्यास निघतो. अनुसूया मातांच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांना माहीत होते हे मूल संपूर्ण जगाचे आहे. अत्रि ऋषी म्हणाले, जा पुत्रा, जग तुझी वाट पाहत आहे. दत्तांनी प्रणाम केला आणि सुरू झाला त्यांचा तप, योग, ज्ञान आणि दिव्य प्रवास. वनातून पर्वतापर्यंत दत्तांचा दीर्घ प्रवास. दत्त पायी चालत चालत सर्व दिशांना निघाले. कधी नर्मदा, कधी गोदावरी, कधी कृष्णा, कधी गंगेच्या पवित्र पाण्याकडे. ते पर्वतावर चढले, गुहांमध्ये ध्यान केले, घनदाट जंगलात प्राण्यांशी संवाद केला, कधी निर्जन वाळवंटात मौन पाळले, कधी शांत नदीकाठी समाधी घेतली. दत्त एखाद्या ठिकाणी थांबत नसत. त्यांना बंधन नव्हते, घर नव्हते, जमीन नव्हती. त्यांचे एकमेव धन ज्ञान आणि विवेक. रात्रीचा पहाटेचा काळ होता. दूरवर एक गाव पाण्याच्या अभावी त्रस्त होते. कूप, नदी, विहीर सर्व कोरडे. गावकरी दत्तांना विनवायला आले, स्वामी, आम्ही नष्ट होत आहोत. दत्तांनी शांतपणे डोळे बंद केले, आकाशाकडे पाहिले आणि जमिनीवर हात ठेवला. क्षणभरात जमिनीखालून गर्जना झाली. एक दिव्य झरा फुटला. नदीसारखे निर्मळ पाणी वाहू लागले. गावकरी आनंदाने दत्तांच्या चरणी पडले. पण दत्त म्हणाले, पाणी मी दिले नाही, तुमचा विश्वास दिला. दत्त पुढे जाताना सूर्याच्या प्रकाशात बसून म्हणाले, सूर्य मला शिकवतो, धर्म म्हणजे प्रकाश. जो स्वतः तेजस्वी असेल तो जग अंधारातून बाहेर काढू शकतो. रात्र झाली, चंद्रप्रकाश पसरला. दत्त म्हणाले, चंद्र शिकवतो, जगाला प्रकाश देण्यासाठी गर्जना, उग्रता लागत नाही, शांतता पुरी असते. एका रात्री दत्त ध्यानात बसले होते. अचानक मोठा सर्प येऊन त्यांच्या गळ्यावर वळसा घालतो. दत्त शांत, सर्प शांत, जंगल शांत. दत्तांनी डोळे उघडून सर्पाकडे पाहिले आणि म्हणाले, तू रागाने नाही जगत, फक्त स्वसंरक्षणासाठी उग्र होतोस. हे संतुलन सुंदर आहे. दत्त म्हणाले, सर्प मला शिकवतो, मनावर नियंत्रण ठेवले की विषही अमृत होते. दत्त आता किशोर वयात होते. देहाने तरुण, पण मनाने अनंत शक्ती. ते कधी पाण्यात उभे राहून ध्यान करीत, कधी अग्नीसमोर, कधी हिमालयाच्या बर्फात बसून, कधी वारा, पाऊस, ऊन, चंद्र सर्वांची परीक्षा घेत.
जग त्यांची ओळख विसरू लागले, कारण ते मानव नव्हते, ते कोणाचे पुत्र नव्हते, ते कोणाचे गुरु नव्हते, ते जगातील प्रत्येक सजीवाचे मित्र होते. गुरुवर्य श्री दत्तात्रेयांच्या महिम्याचे वर्णन करणे म्हणजे सागरातील प्रत्येक थेंब मोजण्यासारखे आहे आणि आकाशातील प्रत्येक तारा नोंदवण्यासारखे आहे. परंतु तरीही भक्तांच्या हृदयात उमटणाऱ्या त्यांच्या कृपेच्या लहरी शब्दात बांधणे हीच भक्ती मानून हे कथन पुढे सुरू करतो. श्रीकृष्णाचार्यांना श्री दिगंबर दत्तांनी थेट दर्शन देऊन त्यांच्या मनाचे अज्ञान, भ्रम, शंकांचे ढग दूर केले. आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू होणार होता, भक्तीची परीक्षा. दर्शनानंतर श्रीकृष्णाचार्य दत्तमूर्तीसमोर नतमस्तक झाले. त्यांच्या हृदयात आनंद, प्रेम, श्रद्धा, कृतज्ञता या सर्व भावनांचा जणू महापूर उसळला होता. श्री दत्तांनी मंद स्वरात विचारले, कृष्णा, आता पुढची वाट तुला स्वतः चालायची आहे. मी मार्गदर्शक आहे, पण चालणारा तू तयार आहेस का माझी परीक्षा देण्यासाठी? कृष्णाचार्यांनी कंपित आवाजात उत्तर दिले, प्रभो, तुमच्यासाठी जन्म जरी द्यावा लागला तरी कमीच. दत्तांनी स्मित केले, तुझ्या शब्दांची कसोटी आता घेणार आहे. भक्ती मार्ग सोपा नाही. देव फक्त प्रसन्नतेने नव्हे, परीक्षेनेही ओळखतो. यानंतर दत्तमूर्ती जसजशी अदृश्य झाली तसतसे कृष्णाचार्य पुन्हा आपल्या झोपडीत परतले. पण आता ते नवीन कृष्णाचार्य होते. दत्तदर्शन मिळाल्यावर कृष्णाचार्यांची वाणी, चाल, दृष्टी सर्व बदलले. गावातील लोक विचारू लागले, कृष्णा, तुझ्यात आज एक दिव्यता दिसतेय. तुझे डोळे चमकत आहेत. काय अनुभवलंस? पण कृष्णाचार्य शांत होते. त्यांना माहिती होतं, ही माहिती सर्वांना देण्याची वेळ अजून आलेली नाही. पण हळूहळू गावात एक अजब वातावरण तयार होऊ लागलं. काही लोक त्यांना देवदूत मानू लागले, तर काही म्हणू लागले की कृष्णा जादूटोणा करतो. काहींना त्यांच्यात बदल भाव दिसला आणि ते घाबरू लागले. आधीच गरीब, एकाकी, समाजाने दूर ठेवलेला हा ब्राह्मण आता लोकांच्या गैरसमजुतीचा बळी ठरत होता. आणि हे सर्व दत्तगुरूंच्या पहिल्या परीक्षेचा भाग होता. एका रात्री वाऱ्याचा आवाज कर्णकर्कश झाला. आकाश ढगांनी झाकलं गेलं. कृष्णाचार्य ध्यानात होते. अचानक झोपडीच्या दारावर धाड 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 असा प्रचंड आवाज आला. दार उघडताच दिसलं, दोन मोठे काळे बैल त्यांच्या अंगणात उभे होते. डोळे लाल, श्वास धगधगत आणि जणू ते त्यांच्यावर झेपावणार. कृष्णाचार्य क्षणभर थबकले. तेवत असलेल्या दिव्याच्या उजेडात त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, दत्तप्रभो, हे काय संकेत आहेत? अचानक त्या बैलांच्या मागून एक अतिप्रचंड काळी सावली दिसू लागली. डोळे राखेप्रमाणे धगधगत, देह जणू धुरासारखा हलत होता. ती सावली गडगडाटी आवाजात बोलली, कृष्णा, तू ज्या देवाचा दावा करतोस तो तुला आज वाचवणार का पाहू. क्षणभर कृष्णाचार्यांचं हृदय जोरजोराने धडधडलं. पण त्यांनीच स्वतःला आठवण करून दिली, भीती म्हणजे माया, माया म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे दत्ताची पहिली परीक्षा. ते स्थिर उभे राहिले. त्यांचा भक्तीचा तेजोमय तेज अंगभर पसरू लागला. आणि मग त्यांनी शांत स्वरात म्हटलं, जय गुरुदेव दत्त.
तो शब्द उच्चारताच जणू आकाश फाटलं. तेजाचा एक झोपडीभर पसरला. काळी सावली आरडाओरडा करत पळाली. धुरासारखी हवेत विरली. दोनही बैल क्षणात गायब झाले. तेज शांत होताच अदृश्य स्वर ऐकू आला. कृष्णा, पहिली परीक्षा जिंकलीस. भीतीवर विजय मिळवला म्हणजे अर्धा संसार जिंकला. त्यांचे डोळे पाणावले. आवाज पुढे म्हणाला, आता तुला लोकांचं भलं करायचं आहे. पण जेव्हा तू लोकांना सत्य सांगशील तेव्हा सर्वजण तुला मानणार नाहीत. तुझ्यावर आरोप होतील. तुझी हेटाळणी होईल. परीक्षा सुरू आहे. कृष्णाचार्यांनी हात जोडले. प्रभो, तुमच्या कृपेवर विश्वास आहे. काय देऊन परीक्षा घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात अचानक एक अफवा पसरली. कृष्णा काळी विद्या करतो. त्याच्याकडे रात्री 2 भयंकर बैल आले. काही लोक घाबरले, काही भडकले. काहींना कृष्णाच्या घराजवळील हुंकार आवाज ऐकू आला होता आणि त्यांनी ते काळ्या जादूशी जोडले. गावातील पाटलांनी आज्ञा दिली, कृष्णाला चौकात बोलवा, सत्य बाहेर काढा. शेकडो गावकरी एकत्र जमले. कृष्णाचार्य शांत उभे होते. लोक ओरडत होते, जादूटोणा करतो, गावाला संकट आणेल, दूर हाकलला पाहिजे. कृष्ण विचार करू लागले, हीच का दत्ताची दुसरी परीक्षा. एक वृद्ध व्यक्ती रागाने म्हणाला, काय पाहिलंस काल रात्री, सत्य सांग. कृष्णाचार्य शांत निर्विकार आवाजात म्हणाले, भीती आली होती पण ती दत्तप्रभूंनी दूर केली. गावकरी हसू लागले. दत्ताने दर्शन दिलं? अरे मूर्ख, देव असा सहज येतो का? कृष्ण हसले. त्यांच्या हसण्यात अहंकार नव्हता, ती शांतता होती. गावातील लोक प्रश्न करत होते, शंका उपस्थित करत होते. इतक्यात आकाशात एक तेजाचा लंबक दिसला. जणू सूर्याचा अगदी पातळ किरण पृथ्वीवर उतरत होता. तेज हळूहळू चौकाच्या मध्यभागी उतरलं. क्षणभर प्रत्येक जण स्तब्ध झाला आणि त्या तेजात एक मोहक सुगंध पसरला. चंपा, केतकी आणि चंदनाचा संयोग. ते तेज क्षणोक्षणी आकार घेऊ लागलं आणि त्या तेजात दिगंबर दत्तमूर्तींचे तेजस्वी रूप क्षणभर दिसले. तो फक्त 2-3 सेकंदांचा दर्शनाचा झोत होता, पण संपूर्ण गाव थक्क झाले. गावकरी कापरे भरून एकमेकांकडे बघू लागले. अरे दत्त महाराज, देवा, खरेच दर्शन, कृष्णा खरा भक्त आहे. सगळ्यांची स्थिती बदलली. कृष्णाचार्याचे डोळे भरून आले. गावातील पाटील स्वतः त्यांच्या पायावर पडला. कृष्णा, आम्ही तुला चुकीचे समजलो. स्त्रिया, वृद्ध, तरुण सर्वजण त्यांच्या चरणाशी कृतज्ञतेने नमस्तमस्तक झाले. कृष्णाचार्य शांत आवाजात म्हणाले, मी काहीही केलं नाही. सर्व दत्तगुरूंची कृपा आहे. त्या दिवसापासून गावातील लोक कृष्णा यांना कृष्णाचार्य दत्तभक्त असे म्हणू लागले. त्यांचे नाव पुढील काही महिन्यात दूरवरच्या प्रदेशात पोहोचले. एका संध्याकाळी कृष्णाचार्य पुन्हा ध्यानात मग्न होते. त्यांना पुन्हा आवाज आला, कृष्णा, तू भक्तीचे धडे उत्तीर्ण झालास. आता लोकांच्या अंधश्रद्धा, रोग, दुःख, भीती या सर्वांवर औषध बनव. दत्ताचा संदेश पसरव. जीवनात प्रकाश आण. कृष्णाचार्य शांतपणे म्हणाले, प्रभो, माझ्यात ताकद कुठून येणार? आवाज म्हणाला, ताकद मी देईन, विश्वास तू राहू दे.
दर्शनानंतरच्या काही दिवसात प्रत्येक संध्याकाळी कृष्णाचार्य ध्यानात बसू लागले. एका दिवशी ध्यानात असताना त्यांच्या कानात अत्यंत मधुर पण गंभीर असा आवाज घुमला. कृष्णा, आता तुझं वैयक्तिक जीवन संपलं. आता तू माझ्या लोकांसाठी जग. भक्तांच्या हृदयातील भीती, रोग, अंधश्रद्धा यांच्या अंधाराला दूर कर. कृष्णाचार्यांनी नम्रपणे उत्तर दिले, प्रभो, माझ्यात तरी काय आहे? आवाज हसला, ज्यात काहीच नसतं त्याच्यात मी सर्व काही भरतो. आता उठ, सेवा सुरू कर. कृष्णाचार्यांच्या डोळ्यात अश्रू आणि दिव्यता एकाच वेळी प्रगट झाली. कृष्णाचार्यांनी गावाच्या बाहेरील एका सावलीदार ठिकाणी ध्यान, जप आणि दत्त मंत्रांचं अखंड पठण सुरू केलं. गावकरी त्यांच्या भोवती गोळा होऊ लागले. एके दिवशी ते बैसले होते. त्यांच्यासमोर साधी मातीची दीपमाळ ठेवून, पण ध्यानाच्या मध्यभागी त्या दीपमाळेत अचानक 3 ज्योत एकाच वेळी प्रगट झाल्या. ते दिवे कोणी पेटवले नव्हते. ज्योती स्वतः पेटल्या. प्रकाश प्रचंड वाढत गेला आणि त्या 3 ज्योती एकाच वेळी एकत्र होऊन एक दिव्य पांढरी ज्योत निर्माण झाली. गावकऱ्यांनी आश्चर्याने हाका मारल्या. अरे बापरे, हा चमत्कार! दत्तगुरूंचा थेट संकेत. त्या दिवसापासून त्या ठिकाणाला दत्तपीठ नाव दिलं गेलं. लोक म्हणू लागले, इथं देव स्वतः बसतो. गावातील एक वृद्ध महिला जनाईबाई अत्यंत वेदनादायक संधिवाताने ग्रस्त होती. ती चालू शकत नव्हती. 4 वर्षे तिला उठवायला 4 जण लागायचे. एके दिवशी मुलांनी तिला उचलून दत्तपीठावर आणलं. जनाईबाई रडू लागली, बापूराया, माझी अवस्था पाहू नको, काही नाही सुधारणार. कृष्णाचार्य म्हणाले, जनाई, देव काहीच असंभव करत नाही, बस शांत हो. कृष्णाचार्यांनी तिच्या पायावर हात ठेवले. तेव्हा अचानक एक गरम झोत जाणवला. ती स्त्री आश्चर्याने म्हणाली, अरे, पायात गरम होतंय, जळतंय. कृष्णाचार्यांनी दत्तमंत्र जपला. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जप सुरू असतानाच जनाईबाई ओरडली, माझे गुडघे हलतायत. अरे, हा कसा चमत्कार! ती हाताच्या आधाराने उठली. नंतर आधारही सोडून उभी राहिली. शेकडो लोक थक्क झाले. काही जण तर रडू लागले. एक वृद्ध मनुष्य ओरडला, हा चमत्कार फक्त दत्ताचा. कृष्णा संत आहे. त्या दिवसानंतर कृष्णाचार्यांच्या दत्तपीठावर अतिशय मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. जसं जिथं प्रकाश वाढतो तिथं अंधारही तळपतो. दत्तपीठावर लोक जमू लागल्यावर गावातील काही स्वार्थी लोक मधून अस्वस्थ झाले. कृष्णाला इतका मान, आम्हाला कोण विचारणार? लोक त्याच्याकडे जात आहेत, आम्ही गौण झालो, त्याला रोखलं पाहिजे. यामध्ये काही ढोंगी, उथळ, तांत्रिक लोकही होते, ज्यांचा व्यवसाय लोकांच्या भीतीवर चालत असे. कृष्णाचार्याच्या प्रभावामुळे त्यांचा धंदा संपत होता. त्यांनी एकत्र येऊन दुष्ट प्रेत विधी केला आणि कृष्णाचार्यांना मानसिक त्रास देण्यासाठी कुंडांमधून भयावह शक्ती उठवली. त्या रात्री कृष्णाचार्य ध्यानात बसले होते. अचानक थंड वारा वाहू लागला. जमिनीवर काळी सावली पसरली. दीप स्वतः विझले. झोपडीच्या 4ही भिंतींना ठोकरांचा आवाज आला. धाड धाड धाड.
ती शक्ती अतिशय प्रखर आणि क्रूर होती. अचानक भिंतीतील सावली उंचावली आणि एक भयंकर आवाज घुमला, कृष्णा, तुझं सेवा कार्य थांबव, नाहीतर जीवन नष्ट करीन. कृष्णाचार्य शांत होते. न डगमगता म्हणाले, मी दत्ताचा आहे, तुझं सामर्थ्य माझ्यावर चालणार नाही. ती सावली संतापली. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. मातीचे भांडे, दिवे सर्व हलू लागले. कृष्णाचार्यांनी डोळे मिटले आणि पूर्ण मनःपूर्वक तप केला. ओम श्री दत्ताय नमः, दिगंबराय नमः, दत्त महाराज की जय. जपाच्या आवाजाने जणू वातावरण फाटू लागलं. काही सेकंदात तप्त पांढरा जांभळा तेजाचा गोळा कृष्णाच्या शरीरातून बाहेर पडला. तो तेज त्या काळ्या सावलीवर आदळला. सावली आरडाओरडा करू लागली. आहा, ते तेज मला जाळतंय. कृष्ण शांतपणे म्हणाले, ही माझी शक्ती नाही, ही दत्ताची कृपा आहे. सावली धुरासारखी हळूहळू हवेत विरून गेली. त्या विधीचे प्रयोग करणारे तांत्रिक लांब असलेल्या त्यांच्या ठिकाणी अचानक जमिनीवर कोसळले. त्यांच्या मंत्रांच्या यज्ञकुंडातून आग परत उलटी उडाली आणि त्यांच्या हातांवर जळजळ सुरू झाली. ते घाबरून म्हणू लागले, अरे, हा आपल्यावर उलटा परिणाम झाला. कृष्णाच्या मागे शक्ती आहे. तेव्हा त्यांच्या कानात दत्तांचा अदृश्य स्वर घुमला, भक्तावर आघात करणारा स्वतःचा नाश बोलवतो. सर्व तांत्रिक भीतीदायक अवस्थेत कृष्णाचार्यांच्या पायाशी येऊन पडले आणि रडू लागले, माफ करा, आम्ही गर्वाने आंधळे झालो होतो. कृष्णाचार्यांनी क्षमा दिली. 2-3 वर्षात कृष्णाचार्य दत्तभक्तांच्या दत्तपीठावर लोक प्रचंड संख्येने जमू लागले. त्यांच्या हातून रोग बरे झाले, मानसिक भीती नाहीशी झाली, कुटुंबाचे वाद शांत झाले, अंधश्रद्धेतून हजारो लोक मुक्त झाले, लोकांचे जीवन बदलले. हा काळ दत्त महिमा पसरू लागण्याचा सुवर्ण काळ म्हणला जातो. दत्तपीठावर दिवसेंदिवस भक्तांचा समुद्र वाढत होता. तशीच एका सकाळी अचानक मोठ्या तांब्याचा नगाऱ्याचा आवाज आला. 4 घोड्यांची राजेशाही बग्गी दत्तपीठांसमोर थांबली. गावकरी एकत्र गोळा झाले. बग्गीतून उतरले राज्याचे कोतवाल, राजाच्या अंगरक्षकांचा ताफा आणि शेवटी अत्यंत गंभीर तणावग्रस्त चेहरा असलेले राजा धाराशील. त्यांच्या हातात एक वस्त्र गुंडाळलेलं होतं. कृष्णाचार्य पुढे गेले व नमस्कार केला. राजा थरथरत्या आवाजात म्हणाले, गुरुवर्य, मी राज्याचा राजा आहे, पण आज मी पायाशी आलो आहे एक हतबल वडील म्हणून. कृष्णाचार्य शांतपणे म्हणाले, दुःख सांगा राजन. राजाने वस्त्र उघडलं आणि त्यात होता 11-12 वर्षांचा मुलगा, निर्जीव, फिक्कट, श्वास अगदी मंद. राजा रडू लागला, हा माझा मुलगा राजकुमार वेदांग 7 महिने आजारी आहे. वैद्य म्हणतात त्याचे दिवस संपले, कृपा करा. गावकरी श्वास रोखून हा प्रसंग पाहत होते. कृष्णाचार्यांनी मुलाच्या कपाळावर हात ठेवला आणि डोळे मिटून समाधी स्थितीत गेले. काही क्षणात त्यांनी दृष्टी उघडली. त्यांच्या डोळ्यात खोल तपश्चर्येचा तेज चमकत होता. ते म्हणाले, राजन, हा आजार शारीरिक नाही, हा आत्म्याच्या पूर्वजन्मीच्या बंधनाचा परिणाम आहे. गावकरी कुजबुज करू लागले. राजा अचंबित होऊन म्हणाला, कसलं पाप, काय बंधन? कृष्णाचार्य शांतपण गहन आवाजात बोलले, वेदांगाचा आत्मा
पूर्वजन्मी एक अत्यंत ज्ञानी गुरु होता. त्यांच्या एका शिष्याने त्यांना धोका दिला. वेदांग ते गुरु क्रोधाने म्हणाले, तुझे वंशज दुःख भोगोत. आज तोच गुरु जन्माला आला, पण त्या शापाचा पहिला प्रहार त्यांच्यावरच झाला आहे. राजा स्तब्ध. मुलाला बघून त्याने विचारलं, मग उपाय काय? कृष्णाचार्य म्हणाले, ज्याने शाप दिला त्यानेच तो मोडू शकतो. राजा गोंधळला. पण शाप देणारा तर हाच आहे ना? कृष्णाचार्य हसले. हो, पण उपाय त्या आत्म्याच्या जागृतीत आहे. त्या क्षणी जणू आकाशातून एक दिव्य स्पंदन उतरलं. कृष्णाचार्यांना दत्तांचा अदृश्य स्वर ऐकू आला. कृष्णा, या बालकाचे जीवन अत्यंत मौल्यवान आहे. याला जपण्याचे काम तुझे आहे. त्याला जागं कर. कृष्णाचार्यांनी राजकुमाराचा हात हातात घेतला आणि धीट आवाजात म्हटले, वेदा, तुझ्या आत्म्यास जागृत कर. सर्वजण अवाक. कृष्णाचार्यांनी मुलाच्या कानाशी दत्तमंत्र उच्चारला. ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. अचानक मुलाच्या शरीरात हलकासा थरथराट झाला. राजा घाबरून म्हणाला, अरे काय होतंय याला? कृष्णाचार्य म्हणाले, शांत बसा. तो आपल्या अंतर्मनातील पिंजऱ्यातून बाहेर येतोय. मुलाच्या श्वासाचा वेग वाढला. त्याचे हात हलले. डोळे हळूहळू उघडू लागले. गावकरी ओरडले, जिवंत झाला. दत्त महाराज की जय. राजकुमाराच्या डोळ्यात प्रचंड शांतता होती. तो कुजबुजला, गुरुजी, मला माफ करा. त्याचा आवाज वेगळाच होता, जणू शतकांपूर्वीची व्यक्ती बोलत होती. तत्क्षणी कृष्णाचार्य म्हणाले, माझा शिष्य, तू मुक्त झाला आहेस. राजकुमार श्वास सोडून पूर्ण शुद्धी झाला. राजा डोळ्यात पाणी घेऊन कृष्णाचार्यांच्या पाया पडला. त्या रात्री कृष्णाचार्य दत्तपीठावर बसले होते. आकाशात पौर्णिमा चमकत होती. जवळच्या औदुंबर वृक्षांच्या पानातून हलके सुसाट वारे वाहत होते. अचानक वातावरणात अद्भुत तेज पसरलं. कृष्णाचार्यांच्या शरीराला एखाद्या दिव्य प्रकाशाने वेढलं. त्याने दत्तांचा गूढ पण सुस्पष्ट स्वर ऐकू आला. कृष्णा, आता पुढील पाऊल घ्यायचं आहे. लोकांचे पाप बंधन कापायचे आहेत. मी तुला आदेश देतो, दत्त महायज्ञ कर. कृष्णाचार्य थरथरले. प्रभो, मी कसा? स्वर अधिक दृढ झाला. तू करशील, मी तुझ्या मार्फत कार्य करेन. त्याच वेळी त्यांच्यासमोर 3 तेजोमय रूपे क्षणभर प्रकट झाली. एका दिशेला ब्रह्मदेवांचं तेज, दुसरीकडे विष्णूचे निळे तेज, तिसरीकडे महादेवांचे रुद्र तेज. ती 3ही तेजांची गोलाकार रेख उंचावली आणि एकाच दिव्य ज्योतीत रूपांतरित झाली. कृष्णाचार्य नतमस्तक झाले. हा संकेतच होता. दत्त महायज्ञाची सुरुवात झाली होती. त्या दिव्य क्षणी दत्तांचा आवाज पुन्हा आला. कृष्णा, तयार राहा. येणाऱ्या दिवसात एक प्रचंड अंधकार उठणार आहे, पण त्याच वेळी एक महान आत्मा या प्रदेशात जन्म घेईल. हा यज्ञ त्याच्या जन्माचा मार्ग मोकळा करील. कृष्णाचार्य थरथरू लागले. प्रभो, तो आत्मा कोण? उत्तर आलं, तो माझ्या परंपरेचा पुढील दीप असेल.
या भूमीत दत्तभक्तीची क्रांती उठवणारा. तेव्हा कृष्णाचार्यांच्या डोळ्यांनी एका क्षणासाठी भविष्याचे दर्शन घेतले. असंख्य भक्त, विशाल दत्त मंदिर, नद्या पर्वतांवर जप करणारे लोक आणि मध्यभागी एक तेजस्वी, अत्यंत शांत तेजाचा मानव. कृष्णाचार्य रडू लागले. दत्तात्रेयांनी एकट्याने महासमुद्राच्या लाटांमध्ये उभे राहून अद्वैत सत्य जाणीवपूर्वक अनुभवलं आणि त्या अनुभूतीने त्यांचे चित्त एका नवीन टप्प्यात प्रवेशले. आता सुरू होतो सर्वात प्रसिद्ध, सर्वात दिव्य, सर्वात ज्ञानमय टप्पा, 24 गुरूंचा महामार्ग. एक पृथ्वी स्थैर्याचा महासमुद्र. दत्तात्रेय हिमालयातून निघून दक्षिणेकडे चालू लागले. त्यांना वाटेवर उत्तुंग पर्वत, खडकाळ रस्ते आणि अनेक ठिकाणी मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे असे दृश्य दिसू लागले. एका दिवशी ते एका विशाल टेकडीवर थांबले. धरती शांतपणे, निःशब्दपणे, स्थिरपणे सर्व काही सहन करत उभी होती. ओलांडून पाहिलं तर कुठे दुष्काळ, कुठे पूर, कुठे भूकंप, कुठे घोर पाप, पण पृथ्वी नेहमी शांतीने ते सहन करीत होती. दत्तांनी मनात म्हटलं, जगातील कोणत्याही आरोपामुळे, कठीण प्रसंगामुळे जर मी हललो तर माझं चित्त कधीही मुक्त होणार नाही. पृथ्वीप्रमाणे सहनशील व्हायला शिक. ते म्हणाले, पृथ्वी माझी पहिली गुरु, स्थैर्याची मूर्ती. 2. अग्नी पवित्रतेचा वेध. ह्या प्रवासात दत्त एका आश्रमात थांबले. रात्र झाली होती. मधोमध अग्नी शांतपणे लुकलुकत होता. अग्नीची एक अद्भुत गोष्ट, तो काहीही जाळतो पण स्वतः दूषित होत नाही. तुम्ही त्याला काहीही द्या, सुगंधित चंदन किंवा वासासकट कचरा, अग्नी सर्वांना समान रीतीने जाळतो. दत्तांनी विचार मनात केला, माझ्या मनातही असाच निर्मळ प्रकाश हवा. कोणी प्रशंसा केली तरी अहंकार न व्हावा, कोणी निंदा केली तरी दुःख न व्हावे. अग्नीने दत्तांना आत्मशुद्धीचा मंत्र दिला. त्याग म्हणजे वस्तूंचा त्याग नाही, त्याग म्हणजे अहंकाराचा त्याग. 3. वायू, निर्लेपता आणि सर्वव्याप्ती. वनातून जाताना दत्तांना मृदू थंड वारा लागत होता. वारा सर्वांना स्पर्श करतो पण कोणालाही धरून ठेवत नाही. तो फुलांना स्पर्श करतो, शुष्क जमीन, झाडं, पशुपक्षी, पण कशातही अडकत नाही. दत्तांनी मनात म्हटलं, जगताशी वागताना मन अडकू नये. सर्वांशी प्रेम कर पण आसक्ती ठेवू नको. 4. पाणी, शांती, लवचिकता आणि मृदुता. एका नदीजवळ दत्त काही दिवस राहिले. नदीचा स्वभाव किती शांत, किती सहनशील. अडथळा आली तर नदी थांबत नाही, वाट बदलते पण पुढे जाते. दत्त म्हणाले, जीवनात अडथळे येणे हेच नैसर्गिक आहे, पण त्या अडथळ्यांमध्ये मार्ग शोधणे हेच अध्यात्म आहे. 5. आकाश, शून्यता हा मुक्तीचा मार्ग. एकदा दत्तांनी आकाशाकडे पाहिले. ते विशाल, निरंतर, निर्लेप, काहीही त्याला स्पर्श करू शकत नाही. ते म्हणाले, माझं आत्मस्वरूपही असंच निर्लेप, अंतहीन, शुद्ध. या नैसर्गिक गुरूंनी दत्तांच्या मनात एक अद्भुत परिवर्तन घडवले. त्यांच्या अंतःकरणात शांती, स्थैर्य, निर्लेपता, ज्ञान, दया, सहनशीलता
सर्व गुण फुलू लागले. दत्त आता एका मानवाच्या पातळीवरून विश्वगुरूच्या पातळीवर जात होते. 6. सर्प सतत सावध, सावधान, जागरूक. एका दिवशी दत्तांना मार्गात एक नाग दिसला. तो शांतपणे पण जागरूक होता. दत्त म्हणाले, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आत्मजागृती हीच खरी साधना. जो क्षणभरही निष्काळजी राहत नाही तोच साधक प्रगती करतो. 7. हत्ती अहंकाराचा विध्वंस. दत्त पुढे जंगलात जात होते. अचानक एक मस्त उन्मत्त हत्ती धावत आला. भक्तांनी पळ काढला. दत्त मात्र शांत. हत्ती त्यांच्याजवळ पोचला, पण दत्तांच्या तेजामुळे तो स्वतः शांतीने खाली बसला. दत्त म्हणाले, अहंकार म्हणजे उन्मत्त हत्ती. तो तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्याच्यावर बसणे म्हणजे अहंकाराचे नियंत्रण. 8. गरुड उच्च दृष्टिकोन. जंगलात एका उंच झाडावर दत्त बसले होते. एक गरुड आकाशात फिरत होता. तो दूरवरच्या घटनाही बारीक निरीक्षण करत होता. दत्त म्हणाले, जीवनात नेहमीच उंच दृष्टी ठेवली तर खालील लहान लहान गोष्टी त्रास देत नाहीत. 9. कबूतर मोह जंजिरेचं स्वरूप. एका दिवशी दत्तांनी एका झाडावर कुटुंबासकट बसलेल्या कबुतरांना पाहिलं. सापाने जवळ आल्यावर मादी, नर, पिल्लं सर्वांनी भीतीने स्वतःला एकमेकांवर घट्ट धरून घेतलं आणि सापाने सर्वांनाच गिळलं. दत्त म्हणाले, अतिगृहवास, अतिमोह व्यक्तीला बंधनात टाकतात. 10. हरिण इंद्रियांची फसवणूक. एका जंगलात दत्तांनी हरिणाला पाहिलं. गोड संगीत ऐकून हरिण मोहात पडत होतं आणि शिकारीने त्याचा जीव घेतला. दत्त म्हणाले, इंद्रियांच्या सुखावर मन गुंतलं की मनुष्याचं विवेक मरतो. 11. मकर भयंकर लोभाचा परिणाम. एका दिवशी नदी किनारी दत्तांनी पाहिलं. एका मगरीने तिच्या लोभामुळे स्वतःला चिखलात अडकवलं होतं. दत्त म्हणाले, लोभ एखाद्या मगरीसारखा आहे. तो स्वतःलाही खातो आणि जगालाही. 12. वटवृक्ष छायादान आणि अनंतता. दत्तांनी एका विशाल वडाच्या झाडाखाली ध्यान केलं. त्या झाडातून प्रसारित होणारा शांततेचा कंपन अमर्याद होता. ते म्हणाले, जो देतो आणि देतोच त्याचे आयुष्य समाजात अमर होतं. दत्तांच्या चित्तातील जागृती. या 12 गुरूंच्या अनुभवानंतर दत्तांच्या मनात एक प्रचंड शांती, प्रकाश आणि ज्ञान निर्माण झालं. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज, डोळ्यात एक दिव्य करुणा, आवाजात एक अद्वितीय स्निग्धता निर्माण झाली होती. दत्त आता वनातील साधक नव्हते, ते एक परमार्थ गुरु झाले होते. 13. सागराजवळील भ्रमर, ध्यास, एकाग्रता आणि तल्लीनता. एका फुलावर गुंजारव करणाऱ्या भ्रमराने दत्तांचे लक्ष वेधले. तो मध मिळेपर्यंत एकाग्र, शांत समाधीत होता. तो फुलावरून फुलावर जात नव्हता. तो जिथे आहे तिथे पूर्णपणे तल्लीन होता. दत्त म्हणाले, जो साधक एकाच ध्येयावर मन केंद्रित करतो त्याला मोक्ष सहज मिळतो. 14. मधमाशा
संचयाचा विषाद. एके दिवशी दत्तांनी पाहिले एक मध गोळा ज्यात भरपूर मध साठवले होते, पण काही वेळातच मधमाशा पळून गेल्या आणि दरोडेखोरांनी त्या मधाला लुटलं. दत्त म्हणाले, अतिसंचय म्हणजे भविष्यातील संकटाचे मूळ. देण्यात सुख आहे, साठवण्यात बंधन आहे. 15. गजपक्षी गरुड, धैर्य, उडान आणि मुक्ती. गरुडाकडे दत्त परत पाहू लागले. तो वादळातही उंच उडत होता. वादळाने त्याला खाली आणण्याऐवजी तो वादळाचा जोर वापरून आणखी वर गेला. दत्त म्हणाले, संकटे म्हणजे पतन नाही, ती उन्नतीची पायरी आहे. 16. शिंपी किडा, मनाची शक्ती. एका झाडाखाली दत्तांनी शिंपी किड्याला पाहिले. तो एका किड्या मात्र्याला आपल्या ध्वनीने एवढं घाबरवत होता की तो छोटा किडा स्वतः त्या शिंप्याप्रमाणे होतो. दत्त म्हणाले, मन ज्या विचारांवर राहते, मनुष्य त्याच्यात मध्ये रूपांतरित होतो. 17. शेतकरी, परिश्रम व स्वीकृती. एक शेतकरी दत्तांना भेटला. तो पेरणी करत होता. दत्त म्हणाले, तू एवढा परिश्रम करतोस, पण तुला माहीत नाही पीक येईल की नाही. शेतकरी हसत म्हणाला, परिश्रम माझा, परिणाम देवाचा. दत्त स्तब्ध. हा साधा माणूस मला कर्मयोग शिकवून गेला. 18. बालक, निर्मळता व अहंकार शून्यता. एक लहानसा मुलगा वाळूत खेळत होता, किल्ले बनवत होता आणि स्वतःच पाडत होता. ना राग ना अहंकार, फक्त निर्मळ आनंद. दत्त म्हणाले, खरा साधक म्हणजे तो जो खेळाप्रमाणे जीवन जगतो, अहंकाराशिवाय, आसक्तीशिवाय. 19. वृद्धा, स्वीकाराचे सौंदर्य. दत्तांना एक वृद्ध स्त्री भेटली. तिच्या आयुष्यात दुःख, गरिबी, आजार, पण चेहऱ्यावर शांतता होती. दत्त म्हणाले, माते, तुला इतकी शांती कशी? ती म्हणाली, जीवनात जे येतं ते स्वीकारते, विरोध करत नाही. दत्त म्हणाले, स्वीकृती म्हणजे मुक्तीचा अर्धा मार्ग. 20. मृगजळ, माया जगाची धावपळ. वाळवंटात दत्तांनी मृगजळ पाहिलं. दूरवर पाणी दिसत होतं, पण जवळ गेल्यावर ते नाहीसं होत होतं. दत्त म्हणाले, जगात माणसं ज्या सुखाच्या मागे धावतात ते बहुतेक वेळा मृगजळ असतं. 21. चंद्र, कलंकरहित सौंदर्य. चंद्राकडे पाहताना दत्त विचारात पडले. चंद्राला डाग आहेत, पण तरीही जग त्याला सुंदर म्हणतं. ते म्हणाले, माणूस निर्दोष असावा हे आवश्यक नाही, पण माणूस शांत आणि शीतल असावा हे आवश्यक आहे. 22. सूर्य, दान, तेज आणि कर्तव्य. सूर्य रोज उगवतो, प्रकाश देतो, उष्णता देतो, प्रतिफळाची अपेक्षा नाही. दत्त म्हणाले, दान म्हणजे जे प्रत्युत्तराशिवाय देण्यात येतं. 23. समुद्र, मर्यादेची ओळख. दत्त समुद्रकिनारी बसले होते. समुद्र विशाल, गर्जनशील, पण आपल्या मर्यादेत. तो ओलांडत नाही, फक्त तिथेच राहतो. दत्त म्हणाले, जीवनात मर्यादा पाळणारा मनुष्यच खरा महान.
24 वेश्येचा प्रसंग, अनपेक्षित जागृती. एकदा दत्तात्रेय एका गावात आले. तेथे एका वेश्येचा प्रसंग त्यांनी पाहिला. ती एखाद्या माणसाची वाट पाहत बसली होती, पण तो माणूस आला नाही. रात्र गेली, दिवस गेला, पण ती आशा सोडत नव्हती. दत्त म्हणाले, एवढी आसक्ती, एवढं चित्त एका माणसावर, जर हेच प्रेम परमात्म्यावर केंद्रित झालं तर त्याला प्राप्त होण्यासाठी किती वेळ लागेल. दत्तांना परमभक्तीचे रहस्य कळाले. 24 गुरूंच्या अनुभवानंतर दत्तात्रेय साधक नव्हते, ते जगाचे गुरु झाले होते. निसर्गाने, मानवाने, प्राण्यांनी, प्रसंगांनी त्यांना एक महान शिक्षा दिली. परमात्मा बाहेर नाही, तो या 24 अनुभवांमध्ये आहे. दत्त म्हणाले, जग म्हणजे ग्रंथ, अनुभव म्हणजे श्लोक आणि जागरूकता म्हणजे वाचन. 24 गुरूंच्या शिक्षेनंतर दत्तांनी काही महिने नाद ब्राह्म ध्यान केले. त्यांच्या चित्तात नाद, प्रकाश, शून्य, अनंत एकत्र एकरूप झाले. एका पहाटे गिरनार पर्वतावर त्यांनी अनाहत नाद केला. तो नाद मूळ नव्हता, तो आत्म्याचा अनादी स्वर होता. ते म्हणाले, मी दत्त नाही, मी परब्रह्म आहे. मी जिथे आहे तिथे विश्व आहे. हे त्यांचे अद्वैत ज्ञान.